गई आती थी एक साथ वंदे मातरम शुरू करेंगे। मी मान्यवरांना श्रीमान, मी आपणास टिळक विद्यालयातर्फे झेंडा फडकवण्यास विनंती करतो। तिरंगा मेरा दुनिया है यह प्यारा, एक साथ होंगे, सावधान। यह आंखों का तारा, इनसे निकली है देशभक्ति की धारा, इनसे निकली है देशभक्ति की धारा। झेंडा मुसा प्रिय देशाचा, फडकत वही महान। करेंगे सलामी, 1 2 एक साथ झंडा गेट शुरू करेंगे। झंडा गेट शुरू कर।
एक साथ संविधान शिरोकर भारताचे एक सार्वभौम समाजशाही गणराज्य घडविण्याचा व त्याच्या सर्व नागरिकांस सामाजिक आर्थिक व राजनैतिक न्याय विचार अभिव्यक्ती श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य दर्जाची व संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून आमच्या संविधान सभेत आज दिनांक 26 नोव्हेंबर 1949 रोजी दुपारी हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून स्वतः प्रत अर्पण करीत आहोत. यानंतर आपण या दिनानिमित्त फुगे उडवूया. असं बांधलं कशावर यानंतर मान्यवरांना विनंती करते की त्यांनी शारदा मातेचे पूजन करावे. अज्ञानता से हमें ज्ञान दे विद्या का हमको अधिकार दे सद्बुद्धी तू सकला दे प्रयत्नाची फळ आम्हाले सद्बुद्धी तू सकला दे प्रयत्नाची फळ आम्हाले. सर या ना. अरे मी तर अज्ञानता से हमें ज्ञान दे प्रज्वलन झालेले आहे. यानंतर थोर नवरत्नांच्या फोटोंना मान्यवर माल्यार्पण करतील. संधी करावी सर्व मुलांनी यानंतर थोर नवरत्नांच्या फोटोंना मान्यवरांनी मालार्पण करावे अशी मी त्यांना विनंती करते. हार आहे का मॅडम भारत माता वेदमाऊची भारत माता आम्ही सारी लाडकी सदा तुका भारतीय संस्कृतीचे जनक राष्ट्रपिता महात्मा गांधी ते दीर्घ आजाद बिना कड़क बिना ढाल साबर नदी के संकट में जटिया कमाल. त्यानंतर पंडित जवाहरलाल नेहरू स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान. त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, डॉक्टर राजेंद्र
राजेंद्र प्रसाद, स्वतंत्र मूर्ति लहान नेताजी सुभाष चंद्र बोस, तुम मुझे खून दो मैं तुम्हें आजादी दूंगा, अशी गर्जना शहीद कापडे विचारणाच्या फोटोकडे लक्ष द्या. हात हातात घेऊन त्याचे रक्षण करीत असताना संस्थेचे उपाध्यक्ष माननीय स्वानंद कोळीकर, संस्थेचे कार्यवाह कुलदीप जगरेकर, विद्यार्थ्यांनो हा आपला कार्यक्रम आहे.
यांचे स्वागत इंग्रजी माध्यमाच्या एसटी विभागाच्या मुख्याध्यापिका मांडेकर मॅडम करतील अशी मी त्यांना विनंती. शालेय विभागाच्या मुख्याध्यापिका यांचे स्वागत विद्यार्थी प्रतिनिधी करतील अशी विनंती करते. वैशाली कुमारे मॅडम प्राथमिक विभाग, मांडेकर मॅडम इंग्रजी माध्यम एसटी विभाग, मुक्ता लांबे मॅडम प्रायमरी विभाग इंग्रजी माध्यम, त्याचप्रमाणे संस्थेचे सदस्य वर्ग व इतर मान्यवरांचे स्वागत विद्यार्थी प्रतिनिधी करतील अशी मी त्यांना विनंती करते. यानंतर अतिथींचा परिचय. आपल्याला लाभलेले अतिथी डायरेक्टर नित्या अग्रवाल मॅडम यांचा परिचय तेलपांडे मॅडम करून देतील अशी मी त्यांना विनंती करते. आजच्या कार्यक्रमाला लाभलेले अतिथी रोटरी क्लबच्या डायरेक्टर नित्या स्वाती बेखेडे मॅडम यांचं स्वागत तेलपांडे मॅडम करून देतील अशी मी त्यांना विनंती करते. मेरे वतन के लोगों, खूब लगा लो नारा, लहरा लो तिरंगा प्यारा, लहरा लो तिरंगा, खूप खूप शुभेच्छा. अशा या मंगल उत्सवात प्रमुख अतिथी, सर्व मान्यवर, मुख्याध्यापिका, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मित्रांनो, आजच्या कार्यक्रमाला लाभलेले प्रमुख अतिथी माननीय सौजीच्या अग्रवाल मॅडम आणि माननीय श्री अमित आणि नाफे सर या दोघांचाही परिचय करून देण्याचे सौभाग्य मला लाभलेले आहे. सर्वात पुढे माननीय नित्या मॅडम यांचा मी तुम्हाला परिचय करून देते. माननीय सर नित्या अग्रवाल मॅडम श्याम मेटल्स अँड मिनरल्स कॉर्पोरेशनच्या मालकीण आहेत. त्यांची कंपनी बिल्डिंग कन्स्ट्रक्शन मध्ये सेवा देते. नित्या मॅडमचे शिक्षण बीटेक इंजिनिअरिंग इंटेरियर डिझाईन मध्ये झाले आहे. शालेय जीवनात बेस्ट ॲथलेट्स म्हणून गौरवण्यात आले, तर महाविद्यालयीन जीवनात त्यांना मिस वर्षाखाली हा अवॉर्ड मिळाला. बाजूच्या विद्यार्थ्यांनी बोलू नये, कोणी बोलणार नाही. नित्या मॅम रोटरी क्लब मिशनच्या कम्युनिटी डायरेक्टर असून उत्कृष्ट कम्युनिटी चेअरपर्सन म्हणून त्यांना आतापर्यंत 3 अवॉर्ड मिळालेले आहेत. सर्वांनी टाळ्या वाजवायचे. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला तर माहीतच आहे, नित्या मॅडममुळे विद्यार्थ्यांना रेनकोट, छत्र्या मिळाल्या, 25 विद्यार्थ्यांना सायकली सुद्धा मिळाल्या, संक्रांती निमित्त नवीन नवीन ड्रेसेस, खाऊ सुद्धा सर नित्या अग्रवाल मॅडममुळेच आपल्याला मिळाले. तसेच विद्यार्थी दत्तक योजनेद्वारे 25 विद्यार्थ्यांसाठी 19,000चा रोख चेक सुद्धा शाळेला मिळालेला आहे. त्यासाठी त्यांच्या 3 टाळ्या वाजवायचे आहे आणि त्यांचं अभिनंदन करायचं आहे. या सर्व भेटवस्तू व धनादेशाबद्दल मी टिळक परिवारातर्फे नित्या अग्रवाल मॅडमचे मनस्वी धन्यवाद देते आणि पुढे पण अशीच मदत मिळावी अशी अपेक्षा करते. नित्या मॅडमसाठी काही शब्द बोलावेसे वाटतात. प्रेम से भरी हुई आंखें, श्रद्धा से झुका हुआ सर. प्रेम से भरी हुई आंखें, श्रद्धा से झुका हुआ सर,
जपणारे सौनीच्या अग्रवाल मॅडम यांना मी पुढील जीवनासाठी आणि कार्यासाठी खूप खूप शुभेच्छा देते. आता वळूया दुसऱ्या अतिथींच्या परिचयाकडे. ज्यांच्या कर्तृत्वाचे हात आभाळाला मिळतात, ज्यांच्या कर्तृत्वाचे हात आभाळाला मिळतात तो माणूस यशस्वी होतो. पण आभाळाला हात लागून सुद्धा ज्याचे पाय जमिनीवरच असतात असे व्यक्तिमत्व जपणारे आजचे प्रमुख अतिथी माननीय श्री अमित नाफडे सर हे आपल्या शाळेचे बालक मंदिराचे माजी विद्यार्थी. माननीय श्री अमित नाफडे सर हे केमिकल इंजिनियर आहेत. त्यांनी रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड मध्ये 25 वर्ष काम केले आणि आता ते म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युशन आणि पर्सनल फायनान्स कोचिंग क्षेत्रात कार्यरत आहे. अमेरिकन अकॅडमी ऑफ फायनान्शियल मॅनेजमेंट अँड मॅनेजर्स मध्ये चार्टर्ड वेल्थ मॅनेजर म्हणून सुद्धा कार्यरत आहे. ते 50 करोडपेक्षा जास्त संपत्ती सांभाळण्याचे काम करतात. तसेच ते प्रसिद्ध युट्यूबर सुद्धा आहे. फायनान्शियली इंडिपेंडंट म्हणजे आर्थिक स्वातंत्र्य कसे राहावे कसे जपावे यासंबंधी मार्गदर्शन सुद्धा करतात. असे बहुआयामी व्यक्तिमत्व असणाऱ्या माननीय श्री अमित नाफडे सरांनी आपल्या शाळेला विद्यार्थी दत्तक योजनेद्वारे 1 लाख रुपयाचा रोख धनादेश चेक दिला आहे. त्यांचे सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवून स्वागत करावे. श्री नाफडे सरांचे मी टिळक परिवारातर्फे खूप अभिनंदन करते आणि त्यांना धन्यवाद सुद्धा देते. तसेच जी रोख रक्कम तुम्ही शाळेला दिली त्याचा उपयोग आम्ही योग्य ठिकाणी विद्यार्थ्यांसाठी करू अशी ग्वाही सुद्धा देते. तर काही शब्द सरांसाठी पण म्हणू इच्छिते. खुदा आपको हर नजर से बचाए, खुदा आपको हर नजर से बचाए, आपके जिंदगी में कोई गम ना आए, ना हो खत्म आपके खुशी का खजाना, आपके लब ना भूले सदा मुस्कुराना, आपके लब ना भूले सदा मुस्कुराना. धन्यवाद. एक म्हणजे आयोजित केली जाणारी परेडद्वारे भारताचा सांस्कृतिक आणि सामाजिक वारसा दर्शवला जातो. प्रजासत्ताक दिनी होणारे पथसंचलन हे देशातील महत्त्वपूर्ण कार्यक्रमांपैकी एक मानले जाते. आमच्या शाळेतही श्री सोमकोर सरांनी अशाच परेडचे आयोजन केले आहे. तर बघूया आमच्या शाळेचे पथसंचलन. श्रीमान, तिलक विद्यालय के चारों सदन की छात्रा परेड के लिए अनुमति चाहते हैं.
लगेच तुमचा आवडता कार्यक्रम बक्षीस समारंभ आपल्या स्पर्धा झालेल्या आठवतात आहे सगळ्यांना. हा चला क्रीडा स्पर्धा घेतल्या जातात. यावर्षी देखील सामूहिक व वैयक्तिक क्रीडा स्पर्धा घेण्यात आल्या. जे स्पर्धक विजयी झाले त्यातील प्रथम क्रमांकाच्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात येईल. याबाबतचे सूत्रसंचालन मी सोमवार सरांकडे सोपवते. सभी को गणतंत्र दिन की बहुत बहुत हार्दिक शुभकामनाएं। खेल हमारी शारीरिक और मानसिक स्थिति को सुधारने का अद्वितीय माध्यम है। इसलिए इसे शारीरिक जीवन में महत्व दिया है। इससे हमारा स्वास्थ्य अच्छा रहता है। इसलिए खेलना और व्यायाम करना बहुत ही जरूरी है। अच्छे स्वास्थ्य के लिए बहुत जरूरी है। यही ध्यान में रखते हुए हमारे पाठशाला में दिनांक 22/12/2023 से लेके तो 29/12/2023 तक बहुत अनेक खेलों का आयोजन किया गया था। इसमें नींबू चम्मच, सुविधाराम, दंगली, सैकड़े, टीम दौड़, बुक बैलेंस, फ्लोर साइकिलिंग, खो खो, वॉलीबॉल, दंगली, डॉलबॉल, कबड्डी और बहुत सारे रिले। ठीक है, काफी विद्यार्थियों ने इस खेल में सहभाग लिया था और उसमें से एक कुछ विद्यार्थी प्रथम पुरस्कार प्राप्त कर सके। मैं सबसे पहले क्लास वाइज विद्यार्थियों को यहाँ पर जो विद्यार्थी पहले आए थे उनको यहाँ पर बुलाता हूँ। कक्षा 5वीं से हम शुरू करते हैं। कक्षा 5वीं का जो खेल हुआ था नींबू चम्मच, उसमें प्रथम स्थान प्राप्त किया बॉयज में प्रिंस झारिया। प्रिंस मेडल और गिफ्ट मेडल पार्टी में गर्ल्स ने प्रथम स्थान हासिल किया है कस्तूरी ढोंगे। गर्ल्स में सरोने भुसाने। तालियों की गड़बड़ जो जोर से चलती रहे। कक्षा 8वीं से हमने खेल लिए थे 3 तरह की दौड़। अक्षत बढ़ावी, गर्ल्स में पायल कांबड़े, उर्वशी किरणा के, पायल कांबड़े, उर्वशी किरणा के। गेम लिए थे हमने ग्रुप बैलेंस। कक्षा 9वीं से हमने गेम लिए थे ग्रुप बैलेंस। ग्रुप बैलेंस में प्रथम स्थान हासिल प्रिया देवाए। विश्वास जो किया है हिमांशु भारद्वाज, कक्षा 10वीं। ये सारे अभी लास्ट में गेम थे। सेकंड स्थान पर जो विद्यार्थी रहे सेकंड स्थान के लिए नक्षत्र हाउस, राज्यों की गड़बड़ जोर से होना चाहिए क्योंकि आप सभी खेले और इस खेल में कितना मशक्कत करना पड़ा, कितना मेहनत करना पड़ा, आप सभी को पता है। उसके बाद में जो सबसे ज्यादा मैचेस जीते हैं और जिन्होंने प्रथम स्थान इस खेल में धन्यवाद सर. आमच्या शाळेतील माजी विद्यार्थी क्रीडा क्षेत्रात नॅशनल लेवलपर्यंत पोहोचलेले आहेत. आम्हाला आमच्या विद्यार्थ्यांचा गर्व आहे. यानंतर निवृत्ती सत्कार, यांचा निवृत्ती सत्कार
करण्यात येत आहे. पुष्पाताई समोर यावं. आमच्या इथे आपले कार्य पूर्ण केले त्यांना संस्थेच्या वतीने सत्कार करण्यात येत आहे. पुष्पाताईंना आरोग्य, दीर्घायुष्य, संपत्ती, विद्या सर्व लाभो अशी आमच्या सर्वांच्या सूचना. यानंतर तुमचा आवडता प्राथमिक विभाग सांस्कृतिक कार्यक्रमांमधून मुलांची देशभक्ती, देशप्रेम निर्माण व्हावे यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. तुमच्या समोर छान तयार झाले आणि हे देशावर आधारित समूह नृत्य सादर करणार आहेत. परिवर्तन हम लाएंगे, अपने मजबूत इरादों से देश को आगे बढ़ाएंगे, देश को आगे बढ़ाएंगे. झंडा ऊंचा फहराना है, बच्चों को आगे बढ़ना है. चला क्या फटाफट आगे
आपल्याला मुख्य अतिथी म्हणून लाभलेले आहेत. तर श्री अजय उपलेकर सर हे रोटरी क्लब विजनचे प्रेसिडेंट आहे आणि तुम्हाला सर्वांना माहिती आहे की रोटरी क्लब तर्फे आपल्याला खूप साऱ्या भेटवस्तू आणि रोख धनादेश पण मिळालेला आहे. तर या सरांच्या मुळे आपल्याला हा धनादेश मिळालेला आहे. तसेच स्वागत करते आणि त्यांनी आपल्या वेळात वेळ काढून आम्हाला आजच्या कार्यक्रमाला उपस्थित राहिले त्याबद्दल त्यांचे मी धन्यवाद देते. धन्यवाद.
पण मी ह्या सगळ्या मुलं जितकं इथे प्रदर्शन केले, परफॉर्मन्स दिले, त्या सगळ्यांसाठी जोरदार टाळ वाजायला पाहिजे. बऱ्याच दिवसापासून त्या मुलांनी मेहनत केलेली आहे आणि त्याचा परफॉर्मन्स खरंच चालू आहे सध्या. आणि तुम्हाला माहिती असेल मुलांना स्पेशल तेव्हा ह्या कॉम्पिटिशन निघाला डॉक्टर पी आर आंबेडकर सरांना 2 वर्ष 18 महिने 18 दिवस लागले. एवढा अभ्यास करून जेव्हा त्यांनी परिणाम जे आता अतिशय चांगला आणि उत्स्फूर्त आहे. तुम्ही तुम्हाला सगळ्यांना सगळ्या मुलांना अभ्यास विषय होतो ते तुम्ही चांगला अभ्यास करा आणि इंडियाचं फ्युचर घडवा. धन्यवाद. त्यानंतर माननीय श्री अमित मापलेकर, आम्हाला गर्व आहे आमच्या शाळेचे विद्यार्थी आपल्या कठोर परिश्रमाने आकाशात गवसणे घालतायत. विद्यार्थ्यांना यांच्याकडून बोध घ्यावा. तर प्रमुख अतिथीगण, क्रीडा विद्यालय संस्थेचे कार्यकारी मंडळाचे सर्व सदस्य, माननीय शिक्षकगण, अतिथीगण आणि सर्व विद्यार्थी, आज मी तुमच्याशी इंट्रोड्यूस करायला आलेलो आहे. तुम्हाला मी सिक्रेट फॉर्म्युला करणार आहे की ज्यांनी जसा भारत देश आपला यशस्वी झाला, भारताला यश मिळालं 15 ऑगस्ट 1947ला जेव्हा देश स्वतंत्र झाला. पण हे यश जे टिकून राहिलं आपल्या संविधानावर. आता मी तुम्हाला 3 सिक्रेट सांगतो थोडक्यामध्ये, तुम्हाला आपल्या जीवनामध्ये यशस्वी होण्यासाठी. यशाचा एक फॉर्म्युला आहे, इंग्लिशमध्ये त्याला असं म्हणतात, सक्सेस इज डुईंग राईट थिंग लॉंग इनफ. म्हणजे आपल्याला योग्य गोष्टी करायच्या आहे आणि त्या दीर्घकाळापर्यंत करायचं आहे. तर फॉर्म्युला नंबर 1, तुम्हाला तुमचे जे लक्ष आहे ते लक्ष उद्याचे असू शकतात, 6 महिन्यानंतरचे असू शकतात, 1 वर्षानंतरचे असू शकतात किंवा आयुष्याचे लक्ष असू शकतात. हे लक्ष तुम्हाला लिहून काढायचं आहे. हा आहे सिक्रेट नंबर 1. दुसरं आहे, हे लक्ष पूर्ण करण्यासाठी तुम्हाला काय जरुरी आहे करणं ते तुम्हाला लिहून काढायचं आहे. आणि तिसरं, ते तिथपर्यंत करत राहायचं आहे जिथपर्यंत तुम्ही तुमचं लक्ष्य प्राप्त नाही करत. हा फॉर्म्युला तुम्ही सर्वांनी जर का वापरला तुमच्या अभ्यासात, शिक्षणामध्ये, घरी, सर्व ठिकाणी तुम्ही नक्की यशस्वी व्हाल. आज सर्व विद्यार्थ्यांनी जे प्रदर्शन केलं, ज्या प्रकारचे कार्यक्रम केले, हे सर्व कौतुकास्पद आहे. या सर्वांसाठी मी सर्वांना अभिनंदन करतो आणि तुम्हाला तुमच्या उज्ज्वल भविष्यासाठी माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. विद्यार्थ्यांनी आपल्या जीवनात अवलंब करावा असं आपण त्यांना आश्वासन देऊ. यानंतर आपल्याला लाभलेल्या प्रमुख पाहुण्या नित्या अग्रवाल मॅडम, कर्तृत्ववान महिला, या आपल्याला आपले विचार सांगतील अशी मी त्यांना विनंती करते. आप सबको रिपब्लिक डे की बहुत बहुत शुभकामनाएं. जैसा कि अभी हमारा लास्ट परफॉर्मेंस था चलते इंडिया, उसमें हमने हमारे स्पोर्ट्स को दर्शाया. तो मैं बीइंग द बेस्ट एथलीट ऑफ आवर स्कूल, मैं आप सबको एक ही चीज बोलना चाहूँगी कि स्पोर्ट्स को अपने लाइफ में ऐड करो. एक स्पोर्ट्स सबने फॉलो करना चाहिए जिससे कि हमें बहुत सारा डिसिप्लिन आता है, उससे हम हेल्थ कॉन्शियस होते हैं, क्लीनिनेस अपनी मेंटेन करते हैं और एक अच्छा ह्यूमन बीइंग बनने में हमको हेल्प करता है. एंड बाकी तो हमारे प्रेसिडेंट सर ने आपको बहुत सी बातें बताई. एंड अमित सर ने आपको बहुत कुछ बताया. एंड मैं थैंक करती हूँ
विद्यार्थी आहेत. आम्हा शिक्षकांना अभिमान आहे आपला. आज शाळेचे उपाध्यक्षपद भूषवित आहात. ते आपल्याला मार्गदर्शन करतील अशी मी त्यांना विनंती करते. परमपूज्य भारत माता या महानुभावांना आपण मान्यार्पण केले, त्यांच्या चरणी अभिवादन करतो. माझ्यासोबत मंचावर उपस्थित सर्व प्रमुख अतिथी, शिक्षकगण, पालकवर्ग आणि माझे बालमित्र, तुम्हाला सगळ्यांना हे निश्चित माहिती आहे मित्रांनो की आज आपल्या देशाचा 75वा गणराज्य दिवस आहे. माहिती आहे सगळ्यांना? माहिती आहे का? माझा हो का जीवन ठेवला आपण याच्यानंतर. मला माहिती आहे की भाषण हा शब्द वापरला तो सगळ्यांना बोल व्हायला. मी खूप भाषण करणार नक्की नाहीये, पण आपण आज इथे जेवढे सगळेजण उपस्थित आहोत त्या सगळ्यांसाठी अतिशय आनंदाची गोष्ट आहे, अतिशय अभिमानाची गोष्ट आहे की ज्या राजपथावर 75 वर्ष गणराज्य दिवस साजरा झालेला आहे, या शाळेच्या परिसराने सुद्धा 75 वर्ष हा गणराज्य दिवस इथे साक्ष केलेला आहे. तर शाळेच्या स्थापनेला 100 वर्ष झालेलं मित्रांनो. त्यामुळे हा गणराज्य दिवस साजरा करण्यासाठी ज्या लोकांनी आपल्या आयुष्याचं बलिदान दिलं, अशा लोकांचा सुद्धा आपल्या शाळेत इथे अधिवास होता. इथे लहान होते लोकांनी ज्यांनी आपल्या देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात सहभाग घेतलेला आहे. त्यामुळे मला आज अतिशय आनंद होतो आहे की या वास्तूत आज आपण जेवढे उपस्थित आहोत हे सगळेजण अतिशय भाग्यशाली आहे की आपण सलग 75 वर्ष हा दिवस साजरा करू शकतो. तुम्ही सगळेजण मित्रांनो रोज संविधानाची प्रस्तावना ऐकून म्हणता की हा आपल्याला स्वातंत्र्य मिळून गेलं, पण स्वातंत्र्य कसं टिकवायचं? ते स्वातंत्र्य टिकवत असताना आपली वागणूक कशी असली पाहिजे, आपले आचार विचार असले पाहिजे, यासाठी आपल्याला हे संविधान दिलेलं आहे. एक मार्गदर्शक सूची आहे आपल्यासाठी की स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आपण आपले आचार विचार कसे असले पाहिजे आणि आपण कसं वागलं पाहिजे. ते कोणावर लादल्या गेलेलं नाही आहे. तुम्ही ज्यावेळेस प्रस्तावना वाचता त्यावेळेस हे आपण स्वतः अंगीकृत करायचे आहे. आलं का लक्षात? ते कोणाला सांगायचं नाही आहे की तू असं वाग तू कसं वाग. आपण स्वतः अंगीकृत केलेलं आहे की मी नीट वागेन सगळ्यांची, मी कोणाचाही द्वेष करणार नाही. आहे की नाही? आज आपण परस्परांमध्ये द्वेष करायचं करतो. जरी आता आपण इथे कॉम्पिटिशन पाहिली, मला आठवत सोमवार सरांनी चांगली गोष्ट सांगितली की 22 ते 29 डिसेंबर मध्ये आपण 7 दिवस जो क्रीडा महोत्सव घेतला, त्या क्रीडा महोत्सवात जेवढी सहभागी झाले त्या सगळ्यांचं आपण अभिनंदन केलं इथे. याचा अर्थ हा नाही की त्यांना पहिलं पारितोषिक मिळालं आणि त्यांचंच कौतुक केलं असं अजिबात नाही. त्यामुळे स्वतः कॉम्पिटिशन मध्ये निश्चित असताना आपण दुसऱ्याचा द्वेष करायचा नाही, ही गोष्ट या संविधानात आपण शिकायला पाहिजे. शाळेच्या संदर्भात त्याचा आपण विचार केला की या शाळांची भूमिका राष्ट्र निर्माणासाठी अतिशय महत्वाची आहे. कारण व्यक्ती निर्माणासाठी राष्ट्र निर्माण होत आहे. हे शाळांमधून झालं पाहिजे. आणि प्रत्येक 26 जानेवारीला, प्रत्येक 15 ऑगस्टला आपण स्वतः याचं आत्मपरीक्षण केलं पाहिजे की आम्ही खरंच खऱ्या अर्थाने व्यक्तित्व निर्माण करण्यासाठी काम करतो आहोत का? आपण परस्पर सुद्धा स्वतःचे द्वेष विसरून राष्ट्र निर्मितीसाठी काम करतोय का? कारण ज्या शाळेचा ही धरोहर आहे, ज्या शाळेत इतके मोठे विद्यार्थी घडलेले आहेत
आणि ज्या शाळेतून राष्ट्र निर्माणात स्वतःचा मोठा भाग दिलेला आहे, अशा शाळेचा तर इतिहास जो इतका मोठा आहे, अशा शाळेमध्ये तिथे प्रत्येक विद्यार्थ्यांनी आपल्या राष्ट्रहिताची गोष्ट ही मनात अगदी पक्की केली झाली. त्यामुळे मी सर्वांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देतो. आमच्या शिक्षक वृंदांना सुद्धा त्यांचं अतिशय अभिनंदन करतो. आजच्या संपूर्ण कार्यक्रमात ज्या ज्या शिक्षकांनी मेहनत घेतलेली आहे त्यांचे आभार व्यक्त करतो. तुम्ही सगळ्यांनी मिळून अतिशय सुरेख हा कार्यक्रम केला आहे. तुम्हाला सर्व विद्यार्थ्यांचं सुद्धा खूप कौतुक करतो. आणि एकदा भारत माता की, भारत माता की, वंदे वंदे वंदे. आता शेवटचा कार्यक्रम आभार प्रदर्शन. पण त्या आधीच्या सूचना आभार प्रदर्शन झाल्यानंतर सर्व विद्यार्थ्यांनी रांगेने आमच्या वर्गात जाऊन बसायचं आहे. त्याप्रमाणे आभार प्रदर्शन आणि राष्ट्रगीत झाल्यानंतर सर्व मान्यवरांना अशी विनंती करण्यात येते की आमची विज्ञान प्रयोगशाळेचं उद्घाटन करावं. आभार प्रदर्शन यानंतर आपल्या वक्तृत्वातील सुगंधी शीतल जलधारांनी आम्ही चुंबत आलो. या परिसरावरती जीवन हे घा तुम्ही, प्रेम हे उजळे त्यागा तुम्ही, प्रेम हे उजळे त्यागा तुम्ही. त्यागातूनच आमच्या शाळेची निर्मिती आहे. 1920 साली राष्ट्रपिता महात्मा गांधींनी या जुन्या वास्तूत अधिवेशन मान्यवरांचे, चारही मुख्याध्यापिकांचे, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वर्गाचे, सांस्कृतिक कार्यक्रमात सहभागी विद्यार्थ्यांचे खूप खूप कौतुक. आणि पुन्हा सर्व विद्यार्थ्यांचे खूप खूप कौतुक. पुन्हा एकदा सर्वांचे आभार. सर्व विद्यार्थ्यांनी राष्ट्रगीताला उभे राहायचे. भारत माता की, भारत माता की, भारत माता की. लोकमान्य बाळ गंगाधर टिळक की, परम पूजनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जी की, डॉक्टर राजेंद्र प्रसाद जी की, लाल बहादुर शास्त्री जी की, शहीद काकडे जी की. वंदे 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 प्रजासत्ताक दिन, प्रजासत्ताक दिन, प्रजासत्ताक दिन.
एका हाताने फोटो काढणं होईल का? एका हाताने फोटो काढणं होईल का? या सर. यहाँ से बच्चे तैयार हो गए आजादी के। हाँ। नहीं रहते थे। Heritage, towards the heritage school. अभी और थोड़ा सामान सब बच्चों की भी मेहनत है बहुत, और मैं अभी इतने स्कूल के प्रोजेक्ट करी सब तो क्या है कि अपने मन से ये हर चीज के लिए तो जो सूरापट्टी के स्कूल में हमने उनको डिमांड किया था वो क्या बोले मेंटेनेंस नहीं करते और उसका ईयरली मेंटेनेंस है 800 वो फिल्टर बदलनी पड़ेगी ना आपको बदलनी पड़ेगी वहीं पर जहाँ पे वो मेंटेन हमारा वैसे चेंज करना है, बहुत सालों खरीदी करना है और एक पूरा करनी है हमारा एक ही अभी कम्युनिटी सर्विस में और क्या लगता है? नहीं उसके वाटर फिल्टर के पैसे आ गए ना हाँ वो तो ठीक है लगा दो अभी फिर क्या आठवण करून देतो करते आज तक नहीं होती अच्छा लिया मैडम ने बच्चों को ये भी दिया बहुत अच्छा किया था वो मुझे बहुत अच्छा लगा ये भी मतलब हीरो था यहाँ पे तपश्चर्या केली. वसंत खानजोडे. धंतोली आता धंतोली नाही लागली आता कशी राहणार आहे धंतोली? बिझनेसवाले आले सगळे दवाखानेवाले. मावशी मला एक काम करा एक पुरी घ्यावं ना ती पुरी दिसेल मला हा आहे ना पकोडे आणू का? पकोडे पण आहे. चहा पुरी आवडते बर वा 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 पुरी आणा शांत हो मग चहा लागेल खूप ना. छान वाटलं स्वतःहून मागितलं हे मला खूपच आनंदाचं अगदी कारण ते आपलेच 30 आहे. म्हटल्यावर मला इतकं हे वाटत होतं की किती त्या हॉस्पिटल्सची गर्दी आणि काय तो गेल्यावर मग जरा आहे धनकरीत पहिला डेंट मारला अच्छा पहिला लक्षात आलं मराठी माणसाची मानसिकता काय असू शकते. बापरे इथे सगळे प्लॉट 9,500 फुटाचे अच्छा आणि सगळ्यांचे मुलं परदेशी अच्छा आणि इथे जे राहायचे ते 65च्या वरचे आई वडील. मला दिसत नव्हतं किती दिसत 3 दिवसात 4 दरोडे पडले आणि एकदम भीतीचं वातावरण सगळीकडे. कारण घरी राहणारे दोघंच होते. 9,500 जुने कौलारू घरं
सगळीकडे इन्सिक्युरिटी, पण आई वडील मुलांकडे जायला तयार नाही कारण त्यांना तिथे जमत नव्हतं. मुलांचं म्हणणं होतं आम्ही इथे येतो. अशा सगळ्या कालावधीत छगन पटेलने याचा अभ्यास केला आणि अशा आईवडिलांकडे प्रस्ताव आणून दिला की तुम्हाला पैसेही देतो, तुम्हाला खालच्या ग्राउंड फ्लोअरचा मोठा फ्लॅट देतो आणि पूर्ण सिक्युरिटी पण राहील. सोबतीला एवढे लोक राहिले. त्यांना असं वाटलं की हा देवदूतच आलाय आपल्यासाठी. सर तुम्हाला माहिती आहे, छगन पहिले पटेल 25 दनादन काही FSI नाही, काही नाही.